नमस्कार मित्रांनो, आज आपण भौतिकशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत म्हणजेच न्यूटनचा गतीचा दुसरा नियम सविस्तरपणे समजून घेणार आहोत. क्रिकेटचा खेळाडू कॅच घेताना हात मागे का घेतो? किंवा जड गाडी ढकलण्यासाठी जास्त जोर का लावावा? संतुलित या सर्वांमागे हाच नियम आहे. न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार कोणत्याही वस्तूवर प्रयुक्त केलेले बल हे त्या वस्तूच्या संवेगाच्या परिवर्तनाच्या दराशी समानुपाती असते. सोप्या भाषेत सांगायचे तर बल म्हणजे वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांचा गुणाकार होय. चला हे एका उदाहरणाने पाहूया. समजा तुमच्याकडे 2 चेंडू आहेत, एक हलका टेनिस बॉल आणि दुसरा जड लोखंडी गोळा. जर तुम्ही दोघांवर सारखेच बल लावले तर हलका चेंडू वेगाने पुढे जाईल, पण जड गोळा संथ गतीने सरकेल. याचा अर्थ असा की जर बल स्थिर असेल तर वस्तुमान वाढल्यास त्वरण कमी होते. आता क्रिकेटचे उदाहरण घेऊया. जेव्हा वेगाने येणारा चेंडू खेळाडू पकडतो तेव्हा तो आपले हात हळूहळू मागे घेतो. असे केल्याने चेंडूचा वेग 0 होण्यासाठी लागणारा वेळ वाढतो, ज्यामुळे हातावर पडणारे बल कमी होते आणि इजा होत नाही. न्यूटनने आपल्याला हे शिकवले की बलाचा परिणाम हा केवळ वेगावर नाही, तर तो वेग किती वेळात बदलतो यावरही अवलंबून असतो. दैनंदिन जीवनात रिकामी ट्रॉली ढकलणे सोपे असते कारण तिचे वस्तुमान कमी असते. पण तीच ट्रॉली सामानाने भरलेली असेल तर तिला समान वेगाने ढकलण्यासाठी आपल्याला अधिक बलाची गरज पडते. दुसरीकडे जर तुम्ही जास्त बल लावले तर त्याच वस्तूचे त्वरण सुद्धा वाढते. म्हणजेच बल आणि त्वरण यांचा थेट संबंध आहे. बंद पडलेली गाडी ढकलताना सुरुवातीला खूप जास्त बल लावावे लागते, कारण आपल्याला मोठ्या वस्तुमानाला गती द्यायची असते. एकदा का गाडी हलू लागली की सातत्यपूर्ण बलामुळे तिचा वेग वाढत जातो, म्हणजेच तिच्यात त्वरण निर्माण होते. बलाचे मोजमाप करण्यासाठी आपण न्यूटन हे एकक वापरतो. 1 न्यूटन म्हणजे 1 किलो वस्तुमानाला 1 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर इतके त्वरण देणारे बल. अंतराळात रॉकेट सोडताना सुद्धा याच नियमाचा वापर केला जातो. प्रचंड वस्तुमानाला वर ढकलण्यासाठी अफाट बलाची निर्मिती केली जाते. गाडीतील सीट बेल्ट सुद्धा याच तत्वावर काम करतात. अपघाताच्या वेळी ते आपल्याला पुढे जाण्यापासून रोखून वेळ वाढवतात आणि आघात कमी करतात. तर थोडक्यात सांगायचे तर बल वाढले की त्वरण वाढते आणि वस्तुमान वाढले की त्वरण कमी होते. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या प्रत्येक हालचालीमध्ये न्यूटनचा हा दुसरा नियम दडलेला आहे. हा नियम समजल्यामुळेच आपण आज आधुनिक इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानात प्रगती करू शकलो आहोत. मला आशा आहे की तुम्हाला न्यूटनचा गतीचा दुसरा नियम आता स्पष्टपणे समजला असेल. अशाच विज्ञानातील मनोरंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत रहा. धन्यवाद.